संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगांसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। बॅगेत कपडे होते तर ती बॅग उघडून दाखवा। मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिरसाटांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। तर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप। ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोप करत रोहित पवार यांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांना मराठा कुणबी जात प्रमाणपत्र रोखण्याचे आदेश देतात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप। प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठीची आयोगाची तयारी सुरू। उपमुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा सहकुटुंब महाबळेश्वरमध्ये दाखल। दिल्लीवारीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वरला गेले। शिंदे कुटुंबियांसोबत महाबळेश्वरच्या ब्राईटलँड हॉटेलमध्ये मुक्कामी। पूर्वी मिसा कायदा होता, जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांचं विधान। तर दरम्यान हा भाजप सुरक्षा कायद्याला आमचा विरोध आहे, तर जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश। गड किल्ल्यांना भेट द्या, मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना वारसा स्थान मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट करत आवाहन। ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लागले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचं पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं ट्विट करून अजित पवारांनी मानले मोदींचे आभार। शिवरायांच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत होणं ही अभिमानास्पद बाब। यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन गांभीर्यानं केलं जाईल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया। दुर्गेश्वर किल्ले रायगडाचा युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश। शिवप्रेमींमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण। किल्ले रायगडावर शिवप्रेमी आणि पर्यटकांची रेलचेल या ठिकाणी वाढण्यास मदत होणार। सिंधुदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश। शिवप्रेमींमध्ये यामुळे उत्साह। युनेस्कोमुळे किल्ला संवर्धन, जतन आणि जागतिक पर्यटन नकाशावर महत्त्व वाढणार। पन्हाळा किल्ल्याचं जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या उपस्थितीमध्ये आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा। शनी शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांची शुक्रवारी विधानसभेत घोषणा। विश्वस्त अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचे घोटाळे केल्यानं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा हा निर्णय। नारायण राणे आणि राऊतांचा वादावर आता सत्र न्यायालय 16 जुलैला देणार निकाल। जानेवारी 2023 मध्ये कोकण महोत्सवात राणेंनी राऊतांवर केली होती टीका। तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। विधान परिषदेमध्ये कबूतरखान्यांसंदर्भात चर्चा। तर कबुतरांमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटीज हा आजार। तर भरडावाडीतील शीतल सटाणेकरांचा कबुतरांच्या विष्ठेमुळे मृत्यू। आमदार चित्रा वाघ यांची विधान परिषदेत माहिती। ओवैसी भाजपची बी टीम म्हणून काम करतात। वक्फ बोर्डासंदर्भातील जमिनी वाचवण्यासाठी ओवैसी भाजपसाठी काम करत असतील। मालेगावातील एका सभेत माजी आमदार आसिफ शेख यांचा ओवैसींवर निशाणा। नागपूर हिंसा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी फहीम खानला जामीन। तर जमवून प्रक्षोभक विधानं करत लोकांची माथी भडकवण्याचा होता त्याच्यावर आरोप।